विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय। मंगळवेढा येथील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर अवताडे यांनी काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना जाहीर पाठिंबा दिलाय। यामुळे मंगळवेढ्यात भगीरथ भालके यांचे पारडे जड झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। यावेळी बबनराव अवताडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी अवताडे परिवार काम करेल, त्यामुळे भगीरथ भालके यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। काय ना, आम्ही भगीरथ दादाला आमच्या अवताडे कुटुंबानं पाठिंबा दिलेला आहे। कुठलं असं विजन म्हणजे डोक्यात ठेवून पाठिंबा दिला आहे? हां, काय म्हणजे तुमचं म्हणजे नाही, तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही ह्यांना पाठिंबा दिला। विद्यमान आमदार तर म्हणतात 3,000 कोटी विकास झाला सगळीकडं। ती काय बी बोलत असेल, काही बोलते होते आमदार, त्याला आता बोलते म्हणून आपण काय त्याला काय करणार आहे? नाही, त्यांच्याकडून असं बोलण्यात आलं लोकशाही ते वेगळी भूमिका घेऊ शकतात, तसं काही फरक पडणार नाही असं त्यांचं मत आहे। ती त्यांची भूमिका मांडतेली, आपण आपली भूमिका मांडली नाही, तुमच्यामुळं त्यांचा काही फरक पडणार नाही असं फरक पडणार आहे नाही, पुढं कळेल। निवडणूक झाल्यानंतर 20 तारखेनंतर निकाल झाल्यानंतर कळेल की फरक पडला का काय झाले। म्हणजे तुम्हाला विश्वास आहे तर 23 तारखेला 100% भगीरथ दादा आमदार होणार, 100%। 100%। त्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीनं पाठिंबा द्या। पूर्ण ताकदीनं आम्ही करणार आहे। भगीरथ दादा आमदार होणार ना, आम्ही होणार आहे आमदार। म्हणजे भगीरथ दादा म्हणजे तुम्ही आम्ही आमदार आहे, आम्ही पूर्ण ताकदीनं करणार आहे भगीरथ दादाचा प्रयत्न। थँक्यू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।